हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. मंगळ दोष म्हणजे काय? आपल्या पत्रिकेत जर मंगळ दोष असेल तर त्याचा आपल्यावर काय प्रभाव होतो? आपल्याला कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं? मंगळ दोषामुळे आपल्याला काय त्रास होतो आणि त्यावर उपाय काय, यावरच आज मी व्हिडिओ घेऊन आली आहे. माहिती अतिशय महत्वाची आहे. व्हिडिओ कुठे स्किप करू नका. कमीत कमी महिलांनी तरी बघा. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मंगळ दोष म्हणजे फक्त लग्न जमत नाही असं नाही आहे. म्हणजे मंगळ दोष जर असेल पत्रिकेत तर लग्न जमत नाही. काहींचे लग्न सुद्धा होतात. लग्न कसे बसे होऊन जातात. काहीतरी उपाय करतात, काहीतरी म्हणजे पूजा वगैरे करून घेतात, तर त्यामुळे लग्न होतं. पण ते लग्न कधी टिकत नाही. तर ते लग्न टिकत नाही, त्यांच्यामध्ये वाद होतात. बऱ्याच जणांचा डिवोर्स होतो लग्नानंतर, कारण त्यांचा दोघांचा मंगळ असतो. म्हणजे मंगळ असतात ना, त्यांचं लग्न होऊन जातं. दोघांचा मंगळ असल्यामुळे काय होतं की ते लग्न करून घेतात. आता मुलाला ऑप्शन नाही आणि मुलीलाही ऑप्शन नाही, परंतु त्यांचा संसार टिकत नाही. तर हा संसार त्यांचा टिकावा, ज्यांचं लग्न होत नाही त्यांचं लग्न व्हावं, यासाठी मी आज तुम्हाला काही सेवा देणार आहे. म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण बघा. मंगळ ग्रह हा सूर्यमालेतील लाल ग्रह मानला जातो. पृथ्वीपासून त्याचे अंतर जे आहे ते खूप लांब आहे, तरी सुद्धा तो आपल्या जीवनावर खूप जास्त परिणाम करतो. आता हा झाला मंगळ दोष. आता मंगळ दोष कसा निर्माण होतो, म्हणजे मंगळ दोष जर आपल्याला असेल तर त्याचा काय प्रभाव पडतो, काय काय आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो, ते मी तुम्हाला आधी सांगते. सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे हे सगळ्यांनाच माहिती असेल की विवाहात अडथळे येतात. बऱ्याच जणांना विवाहात अडचणी येतात. म्हणजे विवाह जमत नाही किंवा विवाह तुटून जातो. म्हणजे साखरपुडा होतो, साखरपुडा तुटून जातो, किंवा बैठक होते तर बैठक सुद्धा तुटून जाते. असं काहीतरी होतं की म्हणजे विवाहात अडचणी येतात. एकही म्हणजे स्थळ येतात किंवा स्थळ येत नाही, आले तरी ते जमत नाही, काही ना काही अडचणी येतात. याला म्हणतात विवाहात अडथळे येणं. म्हणजे विवाहात अडचणी आल्या तर आपण समजून घेतो की मंगळ दोष आपल्याला लागलेला आहे. आता मंगळ दोष फक्त लग्नाआधीच लागत नाही, तर लग्न सुद्धा, आता काही जणांचा मंगळ दोष असतो तरी सुद्धा लग्न होऊन जातं. म्हणजे काहीतरी करून लग्न होतं, परंतु लग्न जरी झालं तरी सुद्धा त्यांना अडचणी येतातच. बऱ्याच जणांना म्हणजे लग्न कसं बसं होतं पूजाविधी वगैरे करून, परंतु लग्नानंतर त्यांच्यामध्ये वाद होतात. त्यांचा संसार सुखाचा होत नाही. ही गोष्ट सुद्धा होते. आणि लग्न झाल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. मग आपल्याला संसार हा सुखाचाच करायचा असतो, त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं. आणि यामुळे काय होतं, नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. म्हणजे जर पती पत्नींमध्ये वाद होत असतील तर त्यांचे जे नाते असतील, म्हणजे सासू जाव, जे काही सगळे नाते आहेत ते सुद्धा खराब होतात आणि सगळ्यांवर त्याचा प्रभाव पडतो. काही वेळेला असं होतं की लग्न लागतं, म्हणजे मंगळ दोष असतो तरी सुद्धा लग्न जमून जातं. पण लग्न लागत असताना त्यावेळेला विवाहात अडचणी येतात. म्हणजे काही ना काही अशा गोष्टी होतात की आपण म्हणतो हे अशुभ झालं, किंवा लग्न जमलं आणि लग्नात काही ना काही अडचणी आपल्याला येत असतात. अशा अशुभ गोष्टी होत असतात. आपल्या जोडीदारासोबत नेहमी वादावादी होते, भांडणं होतात, क्लेश निर्माण होतात. मग त्यांच्यामध्ये प्रेम राहत नाही आणि एकमेकांवर ते राग करतात आणि आपल्यामध्ये रागाची भावना निर्माण होते. आणि यामुळे आपल्याला संसार अडचणी येतात. काहींचे लग्न होतात, काहींचे लग्न होत नाही. म्हणजे लग्न होऊन पण काही उपयोग होत नाही. तर आज त्यावरच मी तुम्हाला उपाय सांगणार आहे की तुम्ही काय करू शकतात. आता एखादी मुलगी असेल, तिच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल, किंवा एखादा मुलगा असेल त्याच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल, किंवा एखादी विवाहित स्त्री असेल किंवा विवाहित पुरुष असतील तर त्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल, तर त्यामुळे त्यांना या अडचणी येत असतील, तर त्यावर मी आता तुम्हाला उपाय सांगते. हे उपाय तुम्ही नक्की बघा. तुम्हाला जर नसतील बघायचे, तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या पत्रिकेत काही मंगळ दोष वगैरे नाही आहे, तर ज्याला असेल गरज त्याला तरी हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्याची तरी मदत होणार आहे. आता सगळ्यात आधी करायचं म्हणजे मंगळ ग्रह, मंगळवार हा आपल्या मारुतीरायांना समर्पित आहे.
त्यांची सेवा करण्याचा हा दिवस आहे। मंगळवारी आपण मारुतीरायांची जर काही सेवा केली, त्यांची आराधना केली तर आपला मंगळ दोष हा दूर होऊ शकतो। तर ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे त्यांनी काय करायचं, कुठल्याही मंगळवारपासून हनुमान चालीसाचा पाठ करायला सुरुवात करा। एक पाठ तुम्हाला याचा करायचा आहे, सकाळी करा, दुपारी करा, सायंकाळी करा। सायंकाळी केला तर अतिशय उत्तम, नसेल शक्य तर केवळ तुम्ही दिवसातनं करू शकता। एक वेळा याचा पाठ करायचा आहे। आता दररोज तुम्ही याचा पाठ करणार, अधेमध्ये महिलांचे पिरियड्स आले किंवा पुरुषांना सुद्धा काही अडचणी आल्या, तुम्ही बाहेर गावी गेले, सुतक आलं, विटाळ आलं, काही गोष्टी आल्या तर त्या दिवशी तुम्ही मध्ये स्किप करायचं, म्हणजे हे पठण करायचं नाही, बाकी तुम्ही कंटिन्यू करायचं आहे। आणि तुम्ही पठण करत असताना दररोज तुम्ही याचं पठण करणार, तर पठण करण्याआधी म्हणजे तुम्ही मांसाहार करत असणार तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार त्या दिवशी याचं पठण नका करू, असंही तुम्ही करू शकता। पण पहिल्या दिवशी तुम्हाला मंगळवारी जेव्हा तुम्ही सुरुवात करणार तर मारुतीरायांच्या मंदिरात जा किंवा घरातच तुम्हाला सांगायचं आहे मारुतीरायांना। शक्यतो तर मंदिरात जा, कारण कोणाच्याच घरात मारुतीरायांचा फोटो किंवा मूर्ती काहीच नसतं, म्हणून सांगते मी। शक्य नसेल तर ठीक आहे, मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला मारुतीरायांना सांगायचं आहे की माझा पत्रिकेत असा असा मंगळ दोष आहे, मला असे असे त्रास होत आहेत, तर त्यांना तुम्ही सांगा की माझे हे त्रास दूर करा, मला माझ्या पत्रिकेतनं हा मंगळ दोष तुम्ही दूर करा, याचा प्रभाव तुम्ही कमी करा, माझ्या अडचणी दूर होऊ द्या। तर यासाठी मी आजपासून हनुमान चालीसाचं एक वेळा पठण करणार आहे, असं त्यांना तुम्ही सांगा। आणि या पठणात मला काही अडचणी आल्या तर मला मदत करा, असं त्यांना सांगायचं आहे। मला त्या चुकांबद्दल माफ करा, असं मारुतीरायांना सांगायचं आणि याची सुरुवात करायची। जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट दिसत नाही, म्हणजे मंगळ दोष तुम्हाला वाटतंय की म्हणजे आता लग्न जमत नाही, तर तुमचं लग्न होईपर्यंत तुम्हाला हे पठण करायचं आहे। किंवा तुमचे नवरा बायकोंचे भांडणं होत असतील तर तुम्हाला आता वाटतंय की माझं आता व्यवस्थित सुरू आहे, तर त्यानंतर तुम्ही पठण करणं बंद केलं तरी सुद्धा चालेल। परंतु जर तुम्ही करत राहिले तर हनुमान चालीसाचं पठण करणं खूप चांगली गोष्ट आहे। कायम जर आपण करत राहिलं तर मारुतीरायांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहणार आहे। पण तुम्हाला नसेल शक्य तर तुम्ही नंतर बंद केलं, पठण करत तरी सुद्धा चालेल। आणि आता दुसरा उपाय, तो म्हणजे तुम्हाला दर मंगळवारी लाल मसूरची डाळ दान करायची। एखाद्या गरजूला दान करा, परंतु त्याचा वापर व्हायला पाहिजे, किंवा मंदिरात दान करा, म्हणजे ती वापरली जायला पाहिजे, ती कोणाच्या तरी पोटात जायला पाहिजे। असं तुम्हाला दर मंगळवारी करायचं आहे, नक्कीच तुमचा मंगळ दोष निघून जाणार आहे। तिसरा उपाय म्हणजे शिव आणि शक्तीची उपासना करणे, म्हणजे महादेवांच्या मंदिरात जायचं आणि महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर महादेवांचा अभिषेक करा। तिथे पार्वती माता सुद्धा आहे, म्हणजे महादेवांचा पूर्ण परिवारच आहे, तर तुम्हाला त्यांची विधिवत पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे। सकाळी करा, सायंकाळी करा, तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला महादेवांचा अभिषेक करायचा आहे। दररोज शक्य असेल तर दररोज करा, सोमवारपासून, किंवा मग दर सोमवारी तरी करा। दर सोमवारी म्हणजे महिन्याचे 4 सोमवार येतात, त्यानंतर प्रदोष होतो, प्रदोषच्या दिवशी सुद्धा तुम्ही सायंकाळी 5 ते 7च्या दरम्यान जाऊ शकता। आणि यानंतर शिवरात्री येते, शिवरात्रीच्या दिवशी सुद्धा तुम्ही जाऊ शकता, किंवा शनिवारी सुद्धा तुम्ही जाऊ शकता शिव आणि शक्तीची उपासना करायला। अशा पद्धतीने करायचं, जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट दिसत नाही याचा तोपर्यंत तुम्हाला ही सेवा सुरू ठेवायची। आणि महादेवांना तुम्हाला आराधना करायची, महादेवांना तुम्हाला तुमचं काय संकट आहे, म्हणजे तुम्हाला मंगळ दोषाचा काय त्रास होतो ते तुम्हाला महादेवांना सांगायचं आहे। आणि सांगितल्यानंतर तिथे ओम नमः शिवायचा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जास्तीत जास्त जप करायचा आहे। आणि यानंतर अजून एक उपाय म्हणजे मारुतीरायांना केशरी चोला म्हणजे ती ओढणी येते बघा, तसा चोला तुम्हाला मारुतीरायांना दर मंगळवारी अर्पण करायचं आहे, बस दुसरं काहीच करायचं नाही। ही गोष्ट तुम्ही करू शकता, परंतु महिला असतील तर महिला करू शकत नाही, म्हणून महिलांनी दुसरे उपाय करायचे। पुरुषांनी मारुतीरायांची सेवा केली तरी चालेल, म्हणून मी तुम्हाला एवढे उपाय सांगते, म्हणजे ज्यांना जे शक्य होईल ते उपाय तुम्ही करायचे आहेत। आता अजून एक साधा सोपा उपाय म्हणजे तुमच्या घरी कोणी पाहुणे आले किंवा तुमच्या शेजारचे कोणी आले तर त्यांना तुम्हाला मिठाई द्यायची आहे, म्हणजे मिठाई खाऊ घालायची। त्यामुळे सुद्धा तुमचा मंगळ दोषाचा प्रभाव हळूहळू कमी होणार आहे। किंवा तुम्हाला मिठाई शक्य नसेल तर काहीतरी गोड त्यांना खायला द्या तुमच्या घरी ते आल्यानंतर। आणि अजून एक उपाय म्हणजे दर मंगळवारी शिवलिंगावर मधाने अभिषेक करा। ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम याचा जप करत करत तुम्हाला मधाचा अभिषेक करायचा आहे। सगळ्यात आधी पाण्याने करायचा, त्यानंतर मधाने करायचा।
आता मी तुम्हाला एवढ्या सेवा सांगितल्या, आता यापैकी तुम्हाला ज्या शक्य होतील त्या सेवा तुम्ही करू शकता. तुमच्या म्हणजे तुम्ही एक सेवा करा, 2 करा, 1 केली तरी सुद्धा चालेल, तुमच्यावर आहे. तर नक्कीच तुमचा मंगळदोष जो आहे तो निघून जाईल, त्याचा त्रास तुमचा कमी होणार आहे आणि तुम्हाला यातून चांगले रिझल्ट मिळणार आहे. तर अशी मी तुम्हाला ही माहिती दिली. जर तुम्हाला याची गरज नसेल तर कोणाला तरी हा व्हिडिओ शेअर करा किंवा ओरली सांगता येईल तर ओरली कोणाला तरी सांगा, म्हणजे कोणाला तरी याचा त्रास असेल तर त्याचा त्रास दूर होणार आहे. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.